प्रथम सर्वांना नमस्कार. असं म्हणतात, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यशाला गवसणी घालता येते, तर मग आत्मविश्वास आणि संयमाने अवकाशालाही गवसणी घालता येते असं म्हटलं तर काय अतिशयोक्ती होणार नाही. आज आपण अशाच एका असामान्य व्यक्तिमत्वाच्या विक्रमी मोहिमेबद्दल बोलणार आहोत. दिनांक 5 जून 2024 रोजी सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर केवळ 8 दिवसांसाठी अंतराळात संशोधनाच्या मोहिमेवर गेले, पण काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांचा परतीचा प्रवास लांबवला. ह्या मोहिमेदरम्यान त्यांचे संशोधन आणि प्रयोग हे अंतराळ क्षेत्रातील एक ऐतिहासिक टप्पा मानला जातो. अंतराळातील दीर्घकालीन वास्तव्यात माणसाच्या हाडांची घनता, स्नायूंची ताकद आणि हृदयाचे कार्य कसे बदलते, तसेच गुरुत्वाकर्षण नसलेल्या वातावरणामुळे माणसाच्या मेंदूवर आणि त्याच्या झोपेच्या चक्रावर होणारा परिणाम, त्याचबरोबर नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच AI टेक्नॉलॉजीचा वापर करून अंतराळवीरांच्या दैनंदिन कार्यात मदत कशी होऊ शकते यांचा अभ्यास करण्यात आला आणि अंतराळ स्थानकातील रोबोटिक प्रणाली सुधारण्यासाठी प्रयोगही करण्यात आले. मानवी शरीराबरोबरच वनस्पतींवर देखील संशोधन करण्यात आले. अंतराळात अन्न संकट टाळण्यासाठी शून्य गुरुत्वाकर्षणात झाडे, भाज्या वाढवण्याचा प्रयोग, त्याचबरोबर गहू, लेट्यूस आणि मिरी यांसारख्या वनस्पतींची वाढ कशी होते आणि भविष्यातील दीर्घकालीन अंतराळ प्रवासातील महत्त्वाचा ठरेल अशा सूक्ष्मजीवांचा म्हणजेच बॅक्टेरिया आणि फंगस यांचाही अभ्यास केला. अंतराळातील किरणोत्सर्गाचा मानवी शरीरावरील दीर्घकालीन परिणाम आणि त्यावरील उपाय शोधणे हाही संशोधनाचा भाग होता. यानाच्या सुरक्षिततेच्या चाचण्या आणि त्याच्या नियंत्रित यंत्रणेतील सुधारणा तपासण्यात आल्या. नासाच्या भविष्यातील मंगल आणि चंद्र मोहिमेसाठी तंत्रज्ञान कसे विकसित करता येईल हा मोहिमेचा महत्त्वाचा भाग होता. त्यांनी केलेले संशोधन हे संपूर्ण जगासाठी अभिमानास्पद आहेच, पण हा विचार करण्याचीही गरज आहे. केवळ 8 दिवसांचं प्लॅनिंग करून गेलेले 2 अंतराळवीर तब्बल 9 महिने म्हणजेच 286 दिवस अक्षरशः अवकाशात अडकले. आपण फक्त कल्पनाच करू शकतो, जिथं ताजी हवा नाही, खरीखुरी घरगुती जेवण नाहीत आणि बाहेर पडण्याचा कुठलाही मार्ग नाही. फक्त रिकाम्या अवकाशात थांबून राहायचं आणि कधी किंवा खरंच घरी परतता येईल का याचीही खात्री नाही. आणि आपण इथे 10 मिनिटं ट्रॅफिक मध्ये अडकलो तर आपली चिडचिड होते. एका व्यवहाराला काही महिने उशीर झाला तरी आपला संयम सुटतो. एका नकारपत्रामुळे सगळं सोडून द्यावंसं वाटतं. आता हा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. ह्या अंतराळवीरांकडे परतीचा कोणताही मार्ग नव्हता. आहे ती परिस्थिती स्वीकारून शांत आणि संयमाने केवळ वाट पाहण्याशिवाय पर्यायच नव्हता. 286 दिवसाचा अनिश्चिततेचा कालावधी, पण तो त्यांनी यशस्वीपणे पार केला. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतःला शारीरिक आणि मानसिक पातळीवर संतुलित ठेवणे, ह्या गोष्टींसाठी लागणारं प्रचंड धाडस, अथक परिश्रम, दृढ निश्चय हे येत्या पिढीसाठी प्रेरणादायीच आहे. ह्या मोहिमेतून आपल्याला हेच शिकायचं आहे. संयम ठेवा, मार्ग सापडेल. स्थिती स्वीकारा. परिस्थिती आपल्या हातात नसली तरी प्रतिक्रिया आपल्या हातात असते. तणावाने काहीही होणार नाही. शांत राहा. पुढे काय करता येईल यावर लक्ष केंद्रित करा. उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून लक्ष्यांवर भर द्या. परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिंकायचंच आहे हा दृष्टिकोन ठेवा. शेवटी इतकंच, जीवनात अनेक वेळा आपल्या योजना कोलमडतील, गोष्टी अनपेक्षेपेक्षा जास्त वेळ घेतील, पण सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर 286 दिवस अवकाशात टिकू शकतात, तर आपणही आयुष्यातले छोटे मोठे अडथळे, विलंब आणि संघर्ष सहज झेलू शकतो. मनस्थिती बदला, धीर ठेवा, संयम बाळगा आणि पुढे चाला आणि ह्या विचारांवरही विचार करा. धन्यवाद.